नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 9 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात. आणि मंडळी, मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला आहे. मालिकेमध्ये आता एक खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे आणि मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर सुद्धा आलेली आहे. तर मंडळी, इकडे आता एक जबरदस्त असा सीन दाखवला आहे बरं का. म्हणजे युगंधरने आनंदीला जो काही विद्याधरने त्रास दिलेला असतो, त्या त्रासाचा बदला घेण्यासाठी सेम गोष्ट आता त्याने विद्याधरसोबत केली आहे. म्हणजे जसं आनंदीचा चेहरा जाळण्याचा, तिला जाळण्याचा प्रयत्न केला केला गेला असतो ना, तसंच आता युगंधरने विद्याधरला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्याच्या गाडीचा ब्लास्ट घडवून आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता विद्याधरच्या चेहऱ्याला चांगलीच दुखापत झालेली असते. पण मंडळी, या सगळ्यामध्ये आता हा विद्याधर जो आहे ना, युगंधरच्या विरोधात पोलीस कंप्लेंट देतो आणि ह्या युगंधरने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला असं आता तो पोलिसांना सांगत असतो. पण मंडळी, त्याच वेळेला आता आनंदीने 2 हात करत विद्याधरला चांगलीच अद्दल घडवले बरं का. आणि पोलिसांसमोर युगंधरची बाजू मांडत युगंधरला सेफ केलंय. आता हे सगळं नेमकं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, हे आपण सविस्तर बघूया. पण मंडळी, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे रोजचे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तर मंडळी, इकडे आता युगंधर आनंदीला म्हणत असतो की मी ह्या घराची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाहीये. या निंबाळकरांना मी सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकणार आहे. पण आनंदी आता इथे त्या विद्याधरला खूप जोरात धक्का देते आणि म्हणते की माझ्या कुटुंबाबद्दल आणि माझ्या पोरांबद्दल एक शब्दही चुकीचा बोलायचा नाही आणि तुम्ही खपूनी घेणार नाही आहे. तुम्ही आत्तापर्यंत कोणतं नातं तुम्ही निभावलं तो ना, तुम्ही आईचं, वडिलांचं, बहिणीचं, भावाचं ना बायकोचं कुठलंच नातं तुम्ही जपलं नाही आहे. तुम्हाला कुठल्याच नात्याची काही किंमत नाही आहे. तर तुम्हाला मुलांची काय किंमत असणार आहे? तुम्ही कितीही प्रयत्न करा, लाख प्रयत्न करा, पण माझ्या मुलांच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही. माझ्या मुलांच्या वाटेला जर गेलात आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलात, तर ही आनंदी तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही नाती तोडायला आला असाल, पण या आनंदीचा जन्म फक्त नाती जोडण्यासाठी झालाय, हे कायम लक्षात ठेवा. आता आनंदी जेव्हा असं म्हणते ना, तेव्हा हा विद्याधर टाळ्या वाजवायला लागतो आणि हसायला लागतो आणि म्हणतो की वा आनंदी वा. म्हणजे कालपर्यंत ह्या विद्याधरला घाबरणारी आनंदी, लपून बसणारी आनंदी, दिसत नसणारी आंधळी आनंदी आज मला डोळेवर करून दाखवते, मला. त्यावर आनंदी म्हणते की हो, जेव्हा एखाद्या व्यक्तीची वेळ त्याच्या मुलांवर येते ना, तेव्हा ती आई कितीही साधी गाय असली तरी ती वाघीण बनते, वाघीण. आणि तुम्ही जर माझ्या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असाल, त्यांच्या आसपास जरी दिसलात, तरी मी तुम्हाला सोडणार नाही आहे. माझ्या मुलांमध्ये आणि मालकसाहेबांमध्ये जो काही दुरावा निर्माण झाला आहे, जी काही दरी निर्माण झाली आहे, ती मी जवळ आणण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जर तुम्ही या सगळ्यामध्ये काही त्रास दिलात, तर गाठ माझ्याशी आहे. जेव्हा आता आनंदी असं म्हणते, तेव्हा हा विद्याधर म्हणतो, अरे वा, खूपच कॉन्फिडन्स आला आहे का तुझ्यामध्ये, खूपच हिंमत आली आहे, आवडलं आपल्याला. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ह्या खेळाची सुरुवात माझ्यापासून झाली आहे, मी केली आहे. भले ह्या खेळातल्या सोंगट्या तुझ्या असतील, पण राजा मात्र मीच असणार आहे आणि प्रत्येक डावामध्ये. तू लाख प्रयत्न कर बापामधली आणि मुलामधली दरी मिटवण्याचा, पण या युगंधर निंबाळकराचं चॅलेंज आहे तुला. मी हे कधी होऊच देणार नाही आहे. आणि मंडळी, आता हा विद्याधर जेव्हा आनंदीसमोर हे चॅलेंज देतो, हे चॅलेंज आनंदीने सुद्धा आता स्वीकारलं आहे. आणि आनंदीसुद्धा म्हणते की मी हे चॅलेंज स्वीकारते आणि मी सुद्धा, तुम्ही लाख प्रयत्न करा बाप आणि मुलामध्ये मतभेद निर्माण करण्याचा, पण मी एक आई म्हणून सांगते, मी हे कधीच होऊ देणार नाही आहे. तर विद्याधर म्हणतो की अरे वा, आवडलं मला, मलाही बघायचं आहे तू काय करते, किती प्रयत्न करते. आणि मी तर हे प्रयत्न तुझे कधीही सक्सेस होऊ देणार नाही आहे. मी अख्ख्या निंबाळकर आणि त्याच्या मुलांना कायमचं उद्ध्वस्त करणार आहे. तर म्हणजे इकडे आनंदीने आता विद्याधरचं ओपन चॅलेंज स्वीकारलं आहे. काही झालं तरी मालकसाहेब आणि त्यांच्या मुलातली जी काही दुरी आहे ती मी दूर करणार आहे. तर मंडळी, इकडे आता हा जो पृथ्वी आहे ना, त्याने पंचिंग बॉक्स घेतलेला आहे आणि आता त्याला युगंधरने जो त्याचा काही अपमान केलेला आहे, तो त्याला सतत आठवत असतो आणि त्याचा सगळा राग तो त्या पंचिंग बॉक्सवरती काढत असतो. पृथ्वीला आता फॅक्टरीमध्ये झालेला तो सगळा सीन आहे. म्हणजे सगळ्या वर्कर्स समोर पृथ्वीचा ज्या पद्धतीने त्या युगंधरने अपमान केलेला असतो, त्याला फॅक्टरीमधून हाकलून दिलेलं असतं, गेट आऊट म्हणालेलं असतं, ते सगळं काही त्याला आठवतं आणि तो सगळा राग त्याच्यावरती काढतोय. जोरजोरात पंचिंग बॉक्समध्ये पंच मारत असतो आणि एक पंच असा त्याने एवढा जोरात मारला ना, त्याच वेळेला समोर ती आता आरती आली आहे. आता आरतीने आनंदीसाठी एक लेप आणलेला असतो, जो आवाणी बनवून दिला आहे. आणि त्याच वेळेला एवढा मोठाने तो आरतीच्या डोक्याला लागतो आणि तिच्या हातातले जे भांडं असतं ना, तिने जो लेप आणला आहे, ते खालीच पडतं. आरती म्हणते, काय रे, काय झालं, तुझे डोळे फुटले का, दिसत नाही का तुला?
आणि तेवढ्यात आता तो आरतीला म्हणतो, "सॉरी, सॉरी, सॉरी, मी हे सगळं मुद्दाम नाही केलं, चुकून झालं." आता आरती रागारागात आतमध्ये येते आणि ती म्हणते, की "तुला दिसत नाही का रे? दिवसा ढवळ्या पण आंधळा झालायस का तू?" ती म्हणते, "ए, ए, आंधळा कोणाला म्हणतेस?" त्यावर आरती म्हणते, "हे काय केलंस तू? अरे मी आनंदीसाठी लेप आणला होता आबाने दिलेला आणि तू तो पाडलास, तुला कळत नाहीये आणि असं कोण दारामध्ये पंचिंग बॉक्स लटकवतं आणि असं खेळत असतं? तू काही डोक्या-बिक्यावर पडलाय का?" त्यावर तो म्हणतो, "ए, ए, कोणासमोर आवाज करतेस? अगं हे घर माझं आहे, हा बेडरूम माझा आहे आणि माझ्या घरात येऊन माझ्यावरच दादागिरी करते का तू?" त्यावर आरती म्हणते, "हो का? मग तू काय तुझे डोळे खिशामध्ये घेऊन फिरतो का? तुला दिसत नाही का? हे काही तालिमीचं मैदान आहे?" त्यावर आता पृथ्वी म्हणतो, की "मग तू काही गार्डनमध्ये फिरायला आली आहे का? तुला दिसत नाहीये का?" तर आरती म्हणते, "अरे तुझं वय काय? तू करतो काय? तुझ्या ह्या वयात पोर आहेत ना, आई-वडिलांना मदत करतात, करिअर करतात, वडिलांना फॅक्टरीमध्ये, बिझनेसमध्ये मदत करतात, त्यांचा प्रॉफिट कसा होईल, त्यांचा बिझनेस कसा ग्रो होईल, त्या गोष्टींचा विचार करतात आणि तू काय करतोय? 5वीच्या मुलांसारखं हे पंचिंग बॉक्सबरोबर खेळत बसलायस." पृथ्वी म्हणतो, की "काय म्हणालीस? 5वीतला मुलगा? 5वीतल्या मुलाशी कंपेअर करतेस मला?" त्यावर आरती म्हणते, "म्हणजे काय? नाहीतर काय मग? अरे तुझ्या वयाच्या मुलाने काय केलं पाहिजे? वडिलांना मदत केली पाहिजे, काय काय केलं पाहिजे आणि तू काय करतोयस? पंचिंग बॉक्सबरोबर डिशूम-डिशूम खेळत बसलायस." त्यावर पृथ्वी म्हणतो, "ए, तोंड सांभाळून बोलायचं हा. माझ्याच घरात येऊन माझी लायकी काढायची नाही. मुळात माझ्याबद्दल बोलायची तुझी लायकी तरी आहे का?" आरती म्हणते, "बोलणार, बोलणार, कारण तुझी पंचिंग बॉक्स माझ्या डोक्याला लागली आहे. मला लागलंय ते, त्याच्यावेळी मी बोलणार." आरती म्हणते, "थांब, मी घरी ना सगळ्यांनाच ओरडून ओरडून सांगते आणि सगळ्यांना बोलवते." आणि आता ती तिथे जाते आणि सगळ्यांना आवाज देणार आणि स्वतःच थांबते, घाबरते. तेवढ्यात आता पृथ्वी म्हणते, की "काय झालं? काय झालं? बोल ना. आरडाओरडा करायचा आहे, सगळ्यांना बोलवायचं आहे, बोलव." "थांब, एक काम करतो, मीच बोलवतो." आणि पृथ्वी आता तिथे जातो आणि रामू काकांना आवाज देतो आणि म्हणतो, "रामू रामू काका, इकडे या, आत्ताच्या आता इकडे या आणि हिला घरातून हाकलून द्या." आता आरती म्हणते, "मला हाकलून देणार? मी बघतेच आता मला कसं हाकलून देतो तो." आणि आता ती जाते आणि तिथे सोफा आहे ना, त्या सोफ्यावर जाऊन बसते. पृथ्वी म्हणते, "ए, ए, इथे काय करते? उठ, माझ्या रूममध्ये काय तुझं?" त्यावर आरती म्हणते, की "जोपर्यंत सॉरी बोलत नाही ना, तोपर्यंत मी इथून हलणार नाहीये." आणि आता त्या दोघांमध्ये पुन्हा वादावाद सुरू होते. दोघं एकमेकांशी भांडत असतात आणि तेवढ्यात सुनीता येते आणि सुनीता म्हणते, "आरतीताई, तुम्ही काय करता इथे? तुम्ही चला आधी आनंदीताईंना भेटायला चला, आपण तिकडे जाऊया." ती म्हणते, "हो, त्याच्यासाठीच आली मी. पण या माणसाच्या डोक्यामध्ये जरासुद्धा अक्कल नाहीये." असं म्हणत आता ती तिथून निघून चाललेली असते. आरती आता तिथे सांडलेला जो लेप आहे तो उचलते आणि तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, की "जा, जा." आणि म्हणतो, की "ही मुलगी आहे ना, आली की माझ्या नुसती डोक्यातच जाते." आणि तिथे असलेल्या पंचिंग बॉक्सवरती आता पुन्हा जोराजोरात हा पंच मारतो आणि सगळा राग त्याच्यावरती काढत असतो. आणि त्याच वेळेला आता ती आरती जी काही बोलली ना, की "तुझ्या वयाच्या मुलांनी वडिलांना बिझनेसमध्ये मदत केली पाहिजे, बिझनेस कसा ग्रो होईल याचा विचार केला पाहिजे आणि तू काय करतोय?" आता ते सगळं काही त्याला आठवतं आणि तो आणखीन चिडचिड करत असतो. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं, की युगंधर हा त्याच्या रूममध्ये बसलेला आहे आणि तेवढ्यात आनंदी येते आणि म्हणते, की "मालक साहेब." युगंधर म्हणतो, की "बोल ना आनंदी, काय झालं?" आनंदी म्हणते, की "मला ना तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे." युगंधर म्हणते, "ये, ये. काय बोलायचं आहे? तुला काही हवं आहे का?" आनंदी म्हणते, की "नाही, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला माहिती आहे, की मला तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलांमध्ये बोललेलं अजिबात आवडत नाही आहे. पण मला आज खरंच बोलायचं आहे." आता आनंदी असं म्हणते, तेव्हा युगंधर म्हणतो, की "मला खूप महत्त्वाचं काम आहे. मी येतो. मला आता या विषयावर बोलायचं नाही." आनंदी म्हणते, की "मालक साहेब, मला माहिती आहे तुम्हाला नाही आवडत. पण मला फक्त एकदाच माझं ऐकून घ्या प्लीज. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला." आता मात्र युगंधरचा नाईलाज असतो आणि युगंधर थांबतो आणि म्हणतो, की "पण आनंदी." आनंदी म्हणते, "मालक साहेब, प्लीज एकदा माझं म्हणणं फक्त ऐकून घ्या. आज फॅक्टरीमध्ये पृथ्वीसोबत तुम्ही जे काही वागलात ना, ते बरोबर नव्हतं." त्यावर आता युगंधर म्हणतो, की "आनंदी, तुला माहीत नाही आहे, त्यांनी फॅक्टरीची घडी मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फॅक्टरीच्या बाबतीत असं जर कोणी केलं, तर ते मला अजिबात मान्य नाही आहे." आनंदी म्हणते, "हो, मला अगदीच मान्य आहे. त्यांनी काही गोष्टीचा बदल करण्याचा प्रयत्न केला, पण हा बदल हा प्रगतीचा पाया असतो. मला माहिती आहे, की पृथ्वी डायरेक्टली फॅक्टरीमध्ये आला, ते तुम्हाला आवडलं नाही आहे, त्यांनी शिस्त मोडली आहे. ही गोष्ट मान्यच आहे. पण अहो त्याचा हेतू तर वाईट नव्हता ना. त्यांनी फॅक्टरीच्या भल्याचाच, फॅक्टरीच्या फायद्याचाच विचार केला होता आणि त्याचा प्लॅनसुद्धा खूप चांगला आहे. तुम्ही एकदा त्याची गोष्ट ऐकून घ्यायला हवी होती. कारण बदल हा फॅक्टरीच्या फायद्यासाठीच आहे आणि पृथ्वीचा जी काही आयडिया आहे ना, ती तर उत्तमच आहे. मला मान्य आहे, की त्यांनी फॅक्टरीमध्ये येण्याआधी तुम्हाला एकदा सांगायला हवं होतं. त्याने नियम मोडायला नको होते. तो तिथे आल्यामुळे काही डिलिव्हरीज लेट झाल्या, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्ससुद्धा झाले. हे अगदी सगळं मला मान्य आहे. पण पृथ्वीचा हेतू खरंच चुकीचा नव्हता. त्याने फॅक्टरीच्या फायद्याचा विचार केला. त्यांनी जो प्लॅन बनवला ना, त्याचं जे प्रोजेक्ट आहे ते तुम्ही एकदा ऐकून तरी घ्या. तुम्हाला ते नक्की आवडेल आणि त्याच्यातून फॅक्टरीचा फायदासुद्धा नक्कीच होईल. मला असं वाटतं, की तुम्ही एकदा त्याच्याशी शांतपणे बसून बोलायला हवं होतं. त्याला काय म्हणायचं ते समजून घ्यायला होतं आणि त्याचं जर काही चुकत असेल, तर त्याच्या त्या चुकासुद्धा दाखवून द्यायला हव्या होत्या. पण असं सगळ्यांसमोर 4 स्टाफमध्ये तुम्ही त्याचा अशा प्रकारे अपमान करून त्याला हाकलून द्यायला नको होतं. आणि या सगळ्यामध्ये काय होणार आहे, त्याच्या मनात तुमच्याबद्दलची दरी अजून निर्माण होणार आहे मालक साहेब. आणि तुमच्या ह्या अशा वागण्याने त्याला किती वाईट वाटलं असेल.
त्याचा सोडा, पण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समिधाताई स्वर्गातून बघत असतील, समिधाताईंना किती वाईट वाटत असेल. खरं तर ह्या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये खूप मोठी दरी निर्माण होणार आहे आणि मला असं वाटतं आजची जी संधी होती ती तुम्हा दोघांना एकत्र येण्यासाठी, एकमेकांना समजून घेण्याची संधी होती आणि तुम्ही हे असं करायला नको होतं. तुम्ही पृथ्वीला समजून घ्यायला होतं आणि तसंही तो तुमचाच मुलगा आहे ना, मग त्याच्या चुका तुम्ही समजून नाही घेणार तर मग कोण समजून घेणार आहे? त्यावर आता युगंधर म्हणतो की तू जे म्हणतेस ते बरोबर आहे, पण हा झाला भावनेचा भाग. व्यवसाय करताना भावनामध्ये आणायच्या नसतात, तेव्हा व्यवसाय पद्धतीनेच विचार करायचा असतो. आनंदी म्हणते की हो, अगदीच मान्य आहे. मग आपण व्यावसायिक दृष्टीने आणि बिझनेसच्या भाषेतच बोलूया. एक गोष्ट सांगू का मालक साहेब? मी आत्तापर्यंत पाहिलं की फॅक्टरीचा आपल्याला 16 ते 17% प्रॉफिट आहे आणि मी इतके दिवस, इतकी वर्ष झाली फॅक्टरीचे हिशोब पाहते आणि त्याच्यातून मला एकच गोष्ट लक्षात आली आहे की इतक्या वर्षांच्या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला 1% सुद्धा प्रॉफिट होत नाही आहे. म्हणजे आपला प्रॉफिट हा 16-17% पर्यंतच आहे आणि कित्येक वर्ष तो तेवढाच आहे. त्याच्यावरती त्याच्यामध्ये काही ग्रोथ होत नाही आहे. गोंधळ हा आनंदीकडे बघतच बसतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी आनंदीला कशा माहीत? आनंदी म्हणते, की "काय झालं माहिती आहे का? इतकी वर्ष झाले मी तुमच्या फॅक्टरीच्या प्रॉफिटबद्दल आणि बाकीच्या अकाउंट्सबद्दल बघत होते. म्हणजे आबा जेव्हा ह्या सगळ्या फाईल्स घरी आणायचे, तेव्हा त्यांना या अकाउंटमध्ये आणि हिशोबामध्ये मीच मदत करत होते आणि त्याच्यामुळे फॅक्टरीच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मला माहिती आहेत." मंडळी, आता इथे आनंदीने प्रत्येक गोष्टीमधलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट, वर्करचं पेमेंट आणि सगळ्या गोष्टींचा हिशोब मांडलेला असतो आणि त्याचा सगळा हिशोब आता तिने युगंधरला दाखवलेला असतो आणि म्हणतो की या सगळ्यामध्ये ना आपल्या कंपनी गेल्या 7-8 वर्ष सोडा, मागच्या 5 वर्षांचा जरी हिशोब काढला ना, तरी 5 वर्षामध्ये आपल्या कंपनीचा काहीही 1% ने सुद्धा इन्कम किंवा फायदा वाढलेलाच नाही आहे. तर युगंधर म्हणतो, म्हणजे फॅक्टरीचे हिशोब तू करायचीस? तेव्हा आनंदी म्हणते, हो मालकसाहेब माफ करा, पण आबा घरी आल्यानंतर त्यांना थोडंसं कामामध्ये मदत व्हावी म्हणून मी त्यांना मदत करायचे आणि म्हणून मला हे सगळं माहिती आहे. आणि मंडळी, आता त्या बिझनेसमधल्या छोट्या-छोट्या गोष्टी, इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट, लॉस सगळं काही आता आनंदीने ना युगंधरसमोर अगदी व्यवस्थित मांडलेलं आहे. आणि हे सगळं ऐकून आता युगंधरला खूप मोठा शॉक बसला आहे, की हिला हे एवढं सगळं डिटेल्समध्ये आणि सगळं कसं काय माहिती आहे? आणि आनंदी म्हणते, की "मालक साहेब, ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या, सगळ्या जुन्या गोष्टींची मांडणी जरी व्यवस्थित असली, तर ह्या गोष्टींचा आपल्या कंपनीला तितकासा फायदा होत नाही आहे. म्हणजे थोडाफार जरी फायदा होत असला, तरीसुद्धा आजकाल त्याच्या तोटासुद्धा तेवढाच जाणवायला लागला आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मार्केटमध्ये काहीतरी नवीन आणावं लागणार आहे. नवीन गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि पृथ्वीने जो काही प्लॅन आणलाय ना, तो खूप सुंदर प्लॅन आहे. रेडीमेड साडी, इझी टू वेअर ही जी त्याची संकल्पना आहे ना, खूप चांगली आहे. आपण जी ती मार्केटमध्ये आणली, तर त्या गोष्टीचा आपल्या कंपनीला आपल्याला खूप फायदा होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये पृथ्वीचा जो विचार आहे तो सुद्धा आपल्याला मांडता येईल, त्यालासुद्धा छान वाटेल. तर मंडळी, आता आनंदी जेव्हा हे सगळ्या गोष्टी काही युगंधरला एक्सप्लेन करत असते, खूप भारी एक्सप्लेन केले तिने. खरं खरं सांगू का, म्हणजे एखादी बिझनेस वुमन ज्या पद्धतीने करते ना, तेवढं छान पद्धतीने तिने ते सगळं समजावून सांगितलेलं असतं आणि युगंधर आनंदीकडे ना असं बघतच बसलेलं आहे बरं का. म्हणजे आनंदीमध्ये खरंच बिझनेसबद्दल खूपच जास्त टॅलेंट आहे हे त्याला कळून येतं. आणि बिझनेसच्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही आता एक काम करा, मागील 5 वर्षांच्या फाईल्स मागून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या कंपनीचा काय फायदा झाला आहे, किती प्रॉफिट झाला आहे, काय गोष्टी झाल्यात, हे सगळं एकदा ना तुम्ही चेक करा आणि तुम्हाला कळेल की गेले 5-6 वर्ष आपण 16-17% याच प्रॉफिटमध्ये घुटमाळत बसलेलो आहे. आणि जर नवीन काहीतरी करायचं असेल ना, तर एखादं वळण घ्यावंच लागतं आणि मला असं वाटतं पृथ्वीची जी आयडिया आहे, रेडीमेड साडी, इझी टू वेअर साडी, ती गोष्ट आपण प्रत्यक्षात आणली, तर आपल्या फॅक्टरीला एक नवीन वळण मिळू शकतं. आता आनंदी जी काही बोलली ना, ते युगंधरला पटलेलं असतं. आनंदी म्हणते, की "माफ करा मालक साहेब, तर मी एका मुलाच्या वडिलांसोबत जर बोलले असते ना, तर गोष्ट वेगळी होती. पण मी आता बिझनेसबद्दल बोलते आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मी अगदी बिझनेसमॅन म्हणून फॅक्टरीच्या फायद्याबद्दल बोलते आहे." आनंदी म्हणते, की "ऐकताय ना मालक साहेब तुम्ही?" आता युगंधरने सगळं काही ऐकलंय, त्याला पटलंय. पण आता तो आनंदीला म्हणतो, की "आनंदी, या सगळ्याचा आपण नंतर विचार करू. मला थोडी आता फॅक्टरीची कामं आहेत. तू आलीस तरी चालेल." पण आनंदी म्हणते, "पण मालक साहेब." युगंधर म्हणतो, "म्हणालो ना आता, की मला कामं आहेत म्हणून. जा बरं आता." आणि तो आनंदीवर थोडासा चिडतो बरं. आनंदी आता तिथून निघून जाते. पण युगंधरला आनंदीने जे काही गोष्टी सांगितल्यात ना, ते त्याला पूर्णपणे पटल्यात बरं का. आता आनंदी जशी तिथून बाहेर पडते ना, तसा युगंधर इकडे शिर्केंना फोन करतो आणि शिर्केंना म्हणतो, की "ऐक ऐका शिर्के, मला आत्ताच्या आता मागील 5 वर्षांच्या फॅक्टरीच्या लेजर आणि अकाउंट्सच्या सगळ्याच्या सगळ्या फाईल मला आजच्या आज हव्या आहेत." तर मंडळी, इकडे आता हा पृथ्वी रूममध्ये असतो आणि विद्याधर तिथे मुद्दाम येतो. आता त्याला पुन्हा त्यांच्यामध्ये आग लावून द्यायची असते. पृथ्वी उभा असतो आणि म्हणतो, की "अरे पृथ्वी, काय झालं? तुझा देवरातल्या सुकलेल्या फुलांसारखा चेहरा का झालाय?" आणि पृथ्वी आता तिथे रागाने बाजूला होतो आणि तेव्हा आता म्हणतो, की "हां,
आता आठवलं, म्हणजे आज तू फॅक्टरीमध्ये गेला होता ना मग, तिथे तुझ्या बापाने तिथे एखाद्या पायताणासारखा अपमान केला नव्हं, म्हणूनच तुझा हा चेहरा असा झालाय ना. तुझा बाप म्हणजे ना, माणूस जरी असला ना तरी दगडाच्या काळजाचा आहे, दगडाच्या काळजाचा. माझ्या लक्षात आलं, माझी चूक झाली. खरं तर ना, मी तुला सांगितलं होतं की तिथे जा फॅक्टरीमध्ये आणि शिर्केंना जाऊन भेट. पण मला हे जर आधी माहीत असतं की तिथे जाऊन तू ह्या युगंधर निंबाळकरांना भेटणार असतास, तर मी तुला जाऊच दिलं नसतं. कारण मला माहिती आहे तिथे गेल्यानंतर हा माणूस 100% तुझा अपमान करणार. खरं सांगतो पृथ्वी, मला हे जर आधीच माहिती असतं तर मी तुला खरंच तिथे जाऊच दिलं नसतं रे. कारण तुझ्या बापाच्या मनात तुझ्याबद्दल कवडीभर पण प्रेम नाही आहे, काडीची किंमत नाही आहे, हे मला आधीपासूनच माहिती आहे. तो स्वतःच्या सख्ख्या भावाचा विचार करत नाही आहे, त्याला काडीची किंमत देत नाही आहे. तो स्वतःच्या पोराला काय किंमत देणार आहे? आता हा विद्याधर त्याच्या मनात प्रचंड विष काळवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे आगीत तेल ओतण्याचा अक्षरशः प्रयत्न करतोय तो. आता विद्याधर म्हणतो, मी माझ्या भावाला खूप चांगलंच ओळखतो. काय ना, तो आयुष्यात कधीच कोणाला पुढे येऊ देत नाही आणि त्याला ते खपतसुद्धा नाही बरं का. आम्ही एकाच आईच्या पोटी दोघंजणं जन्मलोय आणि तरीसुद्धा आतापर्यंत माझं कधीही चांगलं झालेलं त्याला बघवलं नाही आणि त्याने मला कधीच पुढे येऊ दिलं नाही आहे. प्रत्येक वेळेला तो काही ना काहीतरी करून मला मागे खेचत असतो. आता ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहे ना, तो आता पृथ्वीच्या मनात कालवत असतो, त्याला बोलत असतो, सांगत असतो. विद्याधर म्हणतो, हे बघ, जसं त्याने माझ्या बाबतीत केलंय ना, तो तसं तुझ्याही बाबतीत करणार. तो तुला कधीच पुढे येऊ देणार नाहीये. तो कायम तुझे पाय खेचत राहणार आहे. काय ना, युगंधर दादा एक नंबरचा घाबरट आहे. त्याला असं वाटतं कोणी माझ्या पुढे गेलं तर, आणि म्हणून तो कोणाला पुढे जाऊच देत नाही. मग तो स्वतःचा भाऊ असू दे किंवा स्वतःचा मुलगा का असेना, त्याला कोणाचंही यश, कोणाचंही सक्सेस अजिबात बघवत नाहीये. तर मंडळी, आता हा पृथ्वी तिथून रागाने उठतो आणि रागारागाने तिथून बाहेर चाललेला असतो. तेवढ्यात हा विद्याधर म्हणतो की पृथ्वी थांब, कुठे चाललाय? अरे काळजी करू नकोस. तुला तुझ्या साड्यांचा जो काही बिझनेस करायचा आहे ना, त्याला किती खर्च लागणार आहे तो मला सांग. तुझ्या जेवढा जो बिझनेसला खर्च लागणार आहे ना, तेवढा खर्च मी करेन. मी तुला पैसे देईन. फक्त तू मला आकडा सांग. आणि मंडळी, आता हा पृथ्वी पुन्हा एकदा त्या विद्याधरकडे बघत बसतो आणि त्याला असं खरंच वाटतं की आपल्या बापापेक्षा ना आपल्या काकालाच आपली जास्त काळजी आहे. तर मंडळी, इकडे असं दाखवलं की आनंदी किचनमध्ये असते. सुनीता म्हणते की आनंदी ताई, तुम्ही बोलत का मालक साहेबांशी? काय म्हणाले? मालक साहेबांना पटलं का तुमचं म्हणणं? आनंदी म्हणते की मी त्यांच्याशी सगळं बोलले, पण सगळं बोलून काय झालं? मालक साहेबांनी मला त्यांच्या रूममधून हाकलून दिलं. आता मला काय माहीत त्यांच्या मनात काय विचार चालू आहे, काय करणार आहेत ते. आणि मंडळी, तेवढ्यातच आता हा युगंधर आहे किचनमध्ये येतो आणि तेवढ्यात सुनीता पाहते युगंधरला आणि म्हणते की मालक साहेब तुम्ही इथे? त्यावर सुनीता म्हणते की मी येते, तुम्ही थांबा इथे. आणि आता सुनीता तिथून निघून जाते. तेवढ्यात आनंदी म्हणते की मालक साहेब काय झालं? तुम्हाला काही हवं होतं का? काही चहा, कॉफी किंवा अजून काही काही देऊ का तुम्हाला? युगंधर म्हणतो की नाही नाही, मला काही नको होतं. मला तुझ्याशीच थोडंसं बोलायचं होतं. आनंदी म्हणते की बोला ना मग. त्यावर युगंधर म्हणतो की पृथ्वीची जी काही आयडी आहे ना, त्याच्यावरती विचार करायचा ठरवलं आहे मी आणि म्हणूनच मला त्याच्याशी बोलायचं आहे. तू जरा त्याला फोन करून सांग की मला फोन करायला. आनंदी सुरुवातीला मान डोळवते आणि युगंधर आता तिथून आनंदीला सांगून निघून चाललेला असतो. आणि तेवढ्यात आता आनंदी म्हणते की मालक साहेब, मी का फोन करू? तुम्ही फोन करा. मी काय तुमची मॅनेजर किंवा असिस्टंट आहे का? तुम्हाला बिझनेस प्लॅन ऐकून घ्यायचा आहे ना, मग तुम्ही फोन करा. त्यावर आता हा युगंधर परत मागे वळतो आणि म्हणतो की मी मी फोन करायचा आहे. बाप आहे मी त्याचा बाप आणि या फॅक्टरीचा मालक आहे. मालक कधी फोन करत नसतो. त्यावर आनंदी म्हणते, हो का? मग तुम्ही जेव्हा त्यांना फॅक्टरीमध्ये डाफरलं होतं, तेव्हा एक बाप म्हणून डाफरलं होतं की एक बिझनेसमॅन म्हणून डाफरलं होतं? आता युगंधर आनंदीकडे बघतच बसतो आणि आनंदी म्हणते की करा, आता एक बाप म्हणून त्यांना फोन करा. आणि हो, फक्त फोनच करू नका, सॉरी पण म्हणा. आता युगंधर म्हणतो की सॉरी मी बोलायचं आहे, म्हणजे माझ्या पोराला मी सॉरी म्हणायचं आहे. युगंधर निंबाळकराच्या डिक्शनरीमध्ये सॉरी बिरी काही नाही आहे बरं का, असं आता युगंधर म्हणत असतो. खरं तर मंडळी, हा सीन आहे ना खूप छान दाखवला आहे. दोघांमधलं जे कम्युनिकेशन आहे ना, खूप सुंदर दाखवलं आहे. आनंदी म्हणते की मग जर तुमच्या डिक्शनरीमध्ये सॉरी जर शब्द नसेल तर तुम्ही तुमची डिक्शनरी अपडेट करा. त्या युगंधर म्हणतो की म्हणजे म्हणजे काय करायचं? आता आनंदी जेव्हा म्हणते ना की डिक्शनरी अपडेट करा, त्याला त्या अपडेटचा अर्थच कळाला नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणते की अपडेट करा म्हणजे तुमची डिक्शनरी बदला, चेंज करा. तेव्हा युगंधर म्हणतो की मी माझ्या पोराला फोन करून मी सॉरी म्हणायचं आहे. त्यावर आनंदी म्हणते की हो, मग काय? सॉरी म्हणण्याने काही कोणता कमीपणा येत नसतो आणि तसाही तो तुमचा मुलगा आहे. काय हरकत आहे? चला चला करा बरं फोन, आत्ताच्या आता करा, मी आहे इथेच. त्यावर युगंधर आनंदीकडे बघतो आणि म्हणतो की इकडे बाहेर सगळीकडे माझी हुकुमशाही चालते आणि इथे मात्र एका बाईची हिची हुकुमशाही चालायला सुरुवात झाली आहे. आणि मंडळी, हा सीन आहे ना
खूप भारी दाखवलंय बरं का. म्हणजे युगंधरसुद्धा असं रागवतो, पण असं क्यूट क्यूट वाटतंय ते सगळं. आणि पहिल्यांदा युगंधर आनंदीचं सगळं सगळं काही ऐकते. खूप भारी दाखवलंय आजचा सीन. आनंदी म्हणते, लावा 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 फोन. युगंधर म्हणतो, हो लावतोय. आणि आता आनंदी खूप खुश झालेली असते आणि आनंदी म्हणते की पृथ्वीला जर आता फोन केला ना मालक साहेबांनी, खूप खुश होईल तो. मालक साहेबांना इतक्या लवकर त्यांच्यामध्ये बदल घडवून आणणं इतकं सोपं नाही आहे. पण ही आनंदीसुद्धा काही कमी नाही आहे. आणि मंडळी आता इकडे युगंधरने पृथ्वीला फोन केलेला असतो. पृथ्वी आता हातात मोबाईल घेतो आणि बघतो की युगंधरचा फोन आणि म्हणतो की याने का आता फोन केला आहे. आणि तो रागारागामध्ये त्यांचा फोन कट करून टाकतो. आणि आता कट केल्यानंतर इकडे युगंधर बघतो तर याने फोन कट केला आहे. आनंदी आता पुन्हा युगंधरकडे बघते. तिला कळलंय की पृथ्वीने हा समोरून फोन कट केलेला आहे. आनंदी म्हणते, करा करा परत करा. आणि युगंधर आता पुन्हा त्याला फोन करतो. आता पृथ्वी पुन्हा हातामध्ये फोन घेतो आणि म्हणतो की हे का आता फोन करतायत. म्हणजे आत्तापर्यंत ह्यानी माझा जो काही अपमान केला तो कमी आहे का. आता काय झालं यांना फोन करायला. आणि आत्ताच त्याने सेकंड जो फोन केला ना तो रागारागामध्ये उचलतो आणि म्हणतो की हॅलो बोला काय काम आहे. आज फॅक्टरीमध्ये जो काही अपमान केला तो कमी होता का. त्यावर युगंधर म्हणतो की पृथ्वी मला तुझ्याशी जरासं बोलायचं होतं. म्हणजे आज फॅक्टरीमध्ये जे काही झालं त्याबद्दलच बोलायचं होतं. युगंधरला आता पृथ्वी म्हणत असतो की काय बोलायचं आहे. अजून झालेला अपमान तो काही कमी आहे. अजून काही माझा अपमान करायचा आहे का. अजून काही पाणउतारा करायचा आहे का. युगंधर म्हणतो नाही आज जी काही तू आयडिया दिलीस ना त्या आयडियाबद्दलच मला बोलायचं आहे. आणि म्हणूनच मी तुला फोन केला आहे. मला हवं तर येऊन भेट आपण बोलूया त्या विषयावरती. मंडळी जेव्हा आता युगंधर असं म्हणतो ना पृथ्वीचा विश्वासच बसत नाहीये की युगंधरने ह्या गोष्टीसाठी फोन केलाय. तो बिचारा उठून उभा राहतो आणि खूप सरप्राईजिंग गोष्ट असते. आनंदीला सुद्धा आता खूप आनंद झालाय. युगंधर आता इथे पृथ्वीला म्हणत असतो की तू जो काही बिझनेस प्लॅन बनवलायस ना त्याचं काय प्रेझेंटेशन की काय आहे ना ते बनव. आणि त्याचे रिपोर्ट्स वगैरे पण जे काय आहेत ना ते पण बनव. मी तुला 2 दिवसांचा वेळ देतो. 2 दिवसात हे सगळं रेडी कर. आणि मग मला माझ्या केबिनमध्ये येऊन भेट. आपण त्याविषयी बोलूया, चर्चा करूया आणि शांतपणे काही तो डिसिजन घेऊया. आता हे सगळं जेव्हा युगंधर बोलतो ना, हे ऐकून पृथ्वीला खरंच खूप मोठा शॉक बसला आहे. कारण आपल्या आयडियामध्ये बाबा इंटरेस्ट दाखवत आहेत. हीच गोष्ट त्याच्यासाठी आता खूप महत्त्वाची आहे. तेवढ्यात आता हा युगंधर म्हणतो, की दुपारी जे काही फॅक्टरीमध्ये झालं ना, ते जास्त मनाला वगैरे लावून घेऊ नकोस. आणि तुझं जे काही नवीन प्लॅन आहे ना, तो कसा चांगला आहे, तो मला पटवून दे. आपण त्याविषयी नक्कीच विचार करू. पृथ्वी पण विचारा गडबडलेला असतो आणि म्हणतो की हां, हो, हो असं म्हणतो. आणि आता युगंधर फोन ठेवणार असतो. तेवढ्यात आनंदी म्हणते की सॉरी बोलायचं राहिलं आहे. आता इकडे युगंधर म्हणतो की पृथ्वी ते आज जे काही दुपारी फॅक्टरीमध्ये झालं ना त्याच्याबद्दल सॉरी. आता पृथ्वीला खूप आणखीन मोठा शॉक आणि सरप्राईज मिळाले का म्हणजे युगंधर निंबाळकर प्रत्यक्ष आपल्याला सॉरी बोलतोय. त्यावर पृथ्वी म्हणतो की काय काय म्हणालात तुम्ही. त्यावर आता हा युगंधर चिडतो आणि म्हणतो, "ऐकलं नाही का काय बोललो ते?" त्यावर पृथ्वी म्हणतो, की "काय?" त्यावर आनंदी म्हणते, की "प्रेमाने, परत बोला प्रेमाने." त्यावर आता युगंधर म्हणतो, "ते सॉरी म्हणलं ते ऐकलं नाही का?" त्यावर आता पृथ्वी म्हणतो, की "हां, हां." आणि आता दोघांनी सुद्धा फोन ठेवला मंडळी. आणि पृथ्वी खरंच शॉक झाला आहे, की प्रत्यक्ष युगंधर निंबाळकरनी मला सॉरी म्हटलंय. आणि ह्या गोष्टीवरती पृथ्वीचा विश्वासच बसत नाहीये. कोणालाही सॉरी न म्हणणारे युगंधर निंबाळकर चक्क आज त्यांच्या मुलासमोर झुकलेत. स्वतःच्या मुलाला सॉरी म्हणाले. आणि तो खूप खुश झालेला असतो. पृथ्वी म्हणतो की ह्या युगंधर निंबाळकरामध्ये एवढा कसा काय बदल झालेला आहे. तर मंडळी इकडे त्या आनंदीसुद्धा मालक साहेबांना म्हणत असते की ज्या जगात आहे ना सगळ्या कुलपांना चावी असते असं आबा म्हणतात. फक्त आपल्याला ती कोणत्या वेळेला कधी कुठे कशी वापरायची हे माहीत झालं पाहिजे. आणि मालक साहेब आज तुम्ही छोट्या मालकांशी बोलून खूप मोठी गोष्ट केली आहे. तर युगंधर आता आनंदीला म्हणत असतो, खरं तर तुला थँक्यू मी म्हणायला हवं. कारण आज तुझ्यामुळे मी आणि माझा मुलगा एकत्र राहणार आहोत. एकत्र वेळ घालवणार आहोत. म्हणजे आजपर्यंत ह्या निंबाळकरांच्या घरामध्ये कधीही झालं नव्हतं. ते आज घडणार आहे आणि ते तुझ्यामुळे घडणार आहे. आता या गोष्टीमुळे आनंदीसुद्धा खूप खुश झाली आहे. आणि मंडळी त्याच वेळेला आता युगंधर आहे ना, तो आता शिर्केंना फोन करतो आणि शिर्केंना म्हणतो, की "तुला जे काम सांगितलं होतं ते काम झालं का?" त्यावर शिर्केंचा आता समोरून होकार आला आहे. त्यावर आता मालक साहेब म्हणतात, की "बरं, बरं, झालं ना काम." आणि तेवढ्यातच आता समोरून जो विद्याधर आहे, तो बाहेर चाललेला असतो आणि युगंधरने ते पाहिलं. तेवढ्यात युगंधर म्हणतो, की "आनंदी चल बाहेर चल, तुझ्यासाठी एक दिवाळीचं गिफ्ट आणलं आहे." आनंदी म्हणते, की "मालक साहेब, ह्या वेळेला दिवाळीचं गिफ्ट?" युगंधर म्हणतो, की "हो, चल बाहेर तुला दाखवतो." मंडळी इकडे युगंधर आता आनंदीला बाहेर घेऊन येतो आणि विद्याधर आपला बाहेर चालत चाललेला आहे. आनंदी म्हणते, मालक साहेब, दिवाळीचं गिफ्ट आता कुठे? आता काय दाखवताय?"
आणि हा विद्याधर आता गाडीजवळ जातो. बाहेर पाऊस आहे, छत्री उघडलेली असते त्याने आणि जाऊन गाडीचा ज्या क्षणी आता तो दरवाजा उघडतो ना, गाडीमध्ये खूप मोठा असा ब्लास्ट होतो आणि ती पूर्ण आग असते ती सगळी त्या विद्याधरच्या चेहऱ्यावर आलेली असते आणि विद्याधर त्या धक्क्याने असं मागे जाऊन पडतो. आणि हा आता जो एवढा मोठा आवाज झालेला असतो ना, सगळीजणं घाबरतात. आनंदीसुद्धा घाबरते आणि युगंधरला ती आता मिठीच मारते. बाकी सगळेजण आता आवाज झाला म्हणून बाहेर आलेले असतात. तर हा विद्याधर पूर्ण भाजलेला असतो, होरपळलेला आहे. त्याच्या चेहऱ्याला सगळं काळं-काळं झालंय आणि तो खाली पडलेला आहे. आनंदी म्हणते, की "मालक साहेब हे सगळं काय आहे?" तर आता युगंधर सांगत असतो, की "जे तुझ्यासोबत ज्याने केलं ना, तेच त्याची त्याला मी परतफेड केली आहे." म्हणजे त्या आनंदीला ज्या विद्याधराने भाजण्याचा, जाळण्याचा प्रयत्न केलेला असतो कुकरचा ब्लास्ट करून, तो सीन त्याने आता गाडीमध्ये विद्याधरासाठी घडवून आणलेला आहे. आणि आता पूर्ण गाडीची खरं तर जळून राख झालेली असते आणि थोडक्यात हा विद्याधर वाचलेला आहे. तर मंडळी इकडे आता प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे, की युगंधर हा विद्याधरला म्हणत असतो, की आनंदीपासून कायम लांब राहायचं. तुला काय वाटलं, की तू जे काही कटकारस्थान करतोयस ते मला माहीत पडणार नाही आहे का? हा फक्त ट्रेलर आहे. आज फक्त गाडी होरपळून निघाली. पुन्हा जर आनंदीच्या वाटेला गेलास तर तुझे काय हाल करून ठेवेल याचा अंदाज तुला या गाडीकडे बघून आलाच असेल. त्यामुळे आनंदीपासून लांब राहायचं. तर मंडळी इकडे आता प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे, की सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेला पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. आता सगळ्यांना असं वाटतं, की पोलीस, शिल्पासुद्धा म्हणते पोलिसांचा आवाज, पोलीस काय इथे करतायत? आणि तेवढ्या तिकडे आता पोलिसांची आतमध्ये एंट्री झालेली असते आणि हा विद्याधर जो आहे तो पोलिसांना घेऊन आलेला आहे. आता त्याने युगंधरवर केस केली आहे, कारण युगंधरने त्याला मारण्याचा किंवा त्याच्या गाडीचा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आता विद्याधरने ते पोलिसांना सांगितलेलं असतं आणि तो पोलिसांना म्हणतो, की ह्याला अटक करा. ह्या युगंधर निंबाळकरला अटक करा. त्याने मला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या गाडीचा ब्लास्ट घडवून आणलेला आहे. तर मंडळी आता इकडे विद्याधरने पोलिसांसमोर युगंधरला प्रचंड घाणेरडे आरोप केलेले असतात आणि मला जिवंत मारण्याचा सुद्धा आरोप केला असतो. तर मंडळी इकडे युगंधरला आधीच कल्पना असते. एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर हा विद्याधर पोलीस कंप्लेंट करणार एवढं मात्र नक्की. तर आणि ह्या सगळ्याचा बंदोबस्त युगंधरने आधीच करून ठेवलेला आहे. तर मंडळी आता हा युगंधरने विद्याधरच्या बाबतीत जे काही केलंय त्या बाबतीत त्याच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे. पण विद्याधरने आनंदीच्या बाबतीत जे काही केलं होतं त्या बाबतीत मात्र आता युगंधरकडे मोठा पुरावा सापडलेला आहे. आणि आता इथे विद्याधरने युगंधरसाठी पोलिसांना बोलावून घेतलं आहे. पण आता तो स्वतःच त्या सगळ्यामध्ये अडकणार आहे. तर मंडळी तुम्हाला मालिकेचा हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि मंडळी कॉमेंटमध्ये हेही सांगा, आता विद्याधरने पोलिसांना तर बोलवलं आहे, पण युगंधरच्या हाती आता विद्याधरच्या विरोधात असा कोणता पुरावा सापडला आहे ज्याच्यामुळे आता हा विद्याधरचा जो आहे तो स्वतःच या सगळ्यामध्ये अडकणार आहे आणि पोलीस युगंधरच्या ऐवजी विद्याधरलाच अटक करून घेऊन जाणार आहे. मंडळी आता युगंधर आणि आनंदी मधलं जे काही नातं आहे, नातं जे फुलत चाललेलं आहे आणि त्यांच्यातलं जे काही बॉन्डिंग वाढत चाललेलं आहे, तर तुम्हाला हे सगळं बघून कसं वाटलं? मंडळी आता युगंधर आणि आनंदी मधलं जे काही नातं आहे, नातं जे फुलत चाललेलं आहे आणि त्यांच्यातलं